याकोबाचे पत्र अध्याय 2 आणि वचन 26. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियां वाचून निर्जीव आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की आमचा विश्वास देवावरती असावा. भूतही विश्वास ठेवतात आणि बायबल सांगते की भूतही थरथर कापतात. दोन्ही प्रकारचा विश्वास आहे. मानवी विश्वास आहे आणि सैतानाचा पण विश्वास देवावरती आहे. सैतानाचा देवावर विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे तो थरथर कापतो, पण सैतानाचा उद्धार होत नाही. हा फरक आहे. विश्वासाने तुमचं तारण होईल हे अभिवचन आहे, पण आम्ही विश्वास ठेवतो आमचा उद्धार होतो. सैतान विश्वास ठेवतो पण त्याचा उद्धार होत नाही, त्याला स्वर्गात स्थान नाही. सैतानाचा विश्वास ठेवण्यामध्ये आणि आमच्या विश्वास ठेवण्यामध्ये फरक आहे. सैतानाचा विश्वास मेलेला विश्वास आहे, आमचा विश्वास जिवंत विश्वास आहे. काही वेळात, काही पुढच्या मिनिटात आपल्याला त्याचा अर्थ कळेल मी काय बोलतोय. ज्या गोष्टी मृत आहेत त्या उपयोगाच्या ठरत नाहीत. देवाच्या गौरवासाठी मृत गोष्टी उपयोगाच्या नाहीत. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण देवाचं अलौकिक कार्य करणं गरजेचं आहे. मेलेल्या गोष्टी देवाची स्तुती करू शकत नाही. माती परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. ज्यावेळेस मनुष्याचं अस्तित्व नष्ट होतं त्यानंतर एकतर तो सुखलोकात जातो किंवा अधोलोकात जातो, किंवा रक्तसाक्षी झालाच तर तो स्वर्ग राज्यात डायरेक्ट जाऊ शकतो. परंतु मनुष्य एकदा मेला की त्याच्यानंतर त्याला देवाची स्तुती किंवा देवाचं कार्य, सुवार्ता प्रसार, देवाचं गौरव त्याच्याने करणं होऊ शकत नाही, कारण त्याचं शरीर मातीतून आलं होतं आणि ते परत एकदा मातीला मिळालेलं आहे. स्तोत्र संहिता 30 अध्याय आणि 9 वचन. साम चॅप्टर 30 वर्स 9. स्तोत्र संहिता 30 आणि 9. मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? प्रश्न आहे स्तोत्रकर्त्याला. माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय? सत्य प्रकट करता येईल का? जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत सत्य प्रकट करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडं एखाद्या गोष्टीचं गुज दडलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे जाईपर्यंत तो व्यक्ती जर मरण पावला, आत्मा त्याच्या शरीराला सोडून, जीव त्याच्या शरीराला सोडून निघून गेलेला आहे आणि तुम्ही कितीही प्रश्न विचारलेत, ते शरीर आता माती समान झालंय आणि त्या मातीतून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला उत्तर पाहिजे तर मातीकडे पाहू नका, तुम्हाला तुमच्या पित्याकडे पाहण्याची गरज आहे. स्वर्गीय देवाकडे आपले नेत्र लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळणार आहेत. मृत गोष्टी तुम्हाला उत्तर देणार नाही, जिवंत देव तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि म्हणून ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस मरियेला प्रश्न आहे हा, जिवंताचा शोध मेलेल्यात का करतेस? कारण किती मातीकडे आली होती आणि माती तिची विनंती ऐकू शकत नाही. माती ही परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आपली धाव संपत नाही, जोपर्यंत परमेश्वराने या भूतलावरती आम्हाला ठेवलेला आहे, आमचा रोजचा दिवस आम्ही कशा प्रकारे घालवतो यावरती आज लक्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत आमचं अस्तित्व आहे या भूतलावरती तोपर्यंत आम्ही परमेश्वराशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. कारण एकदा मनुष्य गेला की त्याला देवाचं कार्य करता येणं शक्य नाही.
जिवंत जोपर्यंत आहात तोपर्यंत देवाचं काम करणं गरजेचं आहे. आमच्या आजोबांनी एक कुत्रा पाळला होता, त्याचं नाव वाघ्या होतं. नवीन माणूस आला की लगेच भुंकायला स्टार्ट करायचा. आता तुम्ही म्हणाल याच्यात काय विशेष, थोडा पूर्वजांबरोबर थोडी फुशारकी मारलीच पाहिजे आपण, आहे की नाही. नंतर तो कुत्रा मरण पावला. आत तुम्ही घरात बसलास, बाहेर तुमचा कुत्रा आहे, गेटचा आवाज येऊ तिकडे तो कुत्रा लगेच भुंकणार, तुम्हाला कळणार कोणीतरी आलंय. कोणीही तुमच्या घराजवळ आलं, दिवसा रात्री कधी चोर येऊ कोणी येऊ, तुमचं इंटेन्शन काही असो, तो भुंकणार. आणि मग एक दिवस हा कुत्रा मरण पावला. मग हा कुत्रा मरण पावल्यानंतर ते जे अलर्ट होतं किंवा त्याचा जो उपयोग होता तो संपला. आता त्याचा मी जर फोटो बाहेर लावला तर आलेल्या माणसांची मला चाहूल त्या कुत्र्याकडून लागणार आहे का. उपदेशक 9 अध्याय 4 वचन. जो जीव सृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते. जो जीव सृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. आमेन, हालेलुया. मृत सिंह त्याच्यापेक्षा जिवंत श्वान बरा. सिंह भारी आहे की कुत्रा भारी आहे? नक्की बघा, परत उत्तर बदलू नका. सिंह भारी आहे की कुत्रा भारी आहे? परत चान्स देतो आणखीन एक. कुत्रा भारी आहे? नाही, माझा सरळ साधा प्रश्न आहे. सिंह पण जिवंत आहे, कुत्रा पण जिवंत आहे. सिंह फुल त्याच्या फोर्स मध्ये, कुत्रा पण त्याच्या फुल फोर्स मध्ये. दोघांमध्ये कोण भारी? सिंह. आता सिंह मरण पावलाय, आता कोण भारी आहे? उत्तर बदललं तुम्ही, कंडिशन बदलली म्हणून उत्तर बदलावं लागलं. मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा, जिवंत कुत्रा बरा, बायबल सांगतं. आणि म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. आता काही लोक रागाने बघतात, पण सांगितलंच पाहिजे. आजीबाई मरण पावली ना, हे रडता रडता म्हणतात, ती अंगठी काढून घ्या आजीची. आजी खूप चांगली होती, आजी अशी होती तशी, अंगठी काढून घे. रडता रडता सांगतील. ते गळ्यात राहिलं, काहीच नेता येत नाही. बरोबर. जो कमाया है वो एक दिन आपसे छीना जाएगा. आप बोल भी नहीं सकते कि मैं नहीं दूंगा. तुम्ही म्हणू पण शकणार नाही की मी नाही दूंगा, मैं अपनी झांसी नहीं दूंगी. नाही, संपलं. एकदा मनुष्याने जीवन सोडलं त्याला काही करता येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत कार्य आहे. आमेन. आमचा विश्वास जिवंत राखण्यासाठी त्या विश्वासाला अनुसरून कृती करणं गरजेचं आहे. नुसता विश्वास असून उपयोग नाही. येशू मला बरं करणार आहे, येशू मला बरं करणार आहे, येशू मला घर देणार आहे, येशू मला नोकरी देणार आहे, येशू मला हे देणार आहे, येशू मला ते देणार आहे, येशू असं करणार आहे, येशू तसं करणार आहे.
तो करायला सामर्थ्यवान आहे, पण तू रिसीव्ह करायला तेवढा सामर्थ्यवान आहेस का, हे महत्वाचं आहे. तो सामर्थ्यवान आहे, तुम्ही मागणार ते तुम्हाला प्राप्त होईल, पण ते प्राप्त का नाही होत? विश्वासाची ही लेवल पार करावी लागते, तेव्हा मिरॅकल घडतात, त्याच्याशिवाय नाही घडत. फक्त विश्वास आहे. हा, येशू चमत्कार करतो, मला माहिती आहे तो मला बरं करणार आहे, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत त्या विश्वासाप्रमाणे तुम्ही कृती करत नाही, तोपर्यंत चमत्कार होऊच शकत नाहीत. नुसता कोरडा विश्वास ठेवून काहीच उपयोग नाहीये. प्रभू माझ्यासाठी असं करेल, आणि काही लोक तर आयुष्यभर माझ्या जीवनात टर्निंग पॉइंट आणणार आहे देव. का आणील? का आणील? जर आम्ही स्वतः टर्न व्हायला तयार नाही, तर तो आमच्या जीवनासाठी का टर्निंग पॉइंट आणणार आहे? रोज सकाळी हीच वाट बघतात, देव आज काहीतरी करेल, देव आज काहीतरी करेल. देव काही करणार नाही जोपर्यंत तू काही करत नाहीस. काही लोकांना माझे शब्द जड वाटतात, पण ते बोलायला तर मी इथं आलो ना. हालेलुया. योहान 11व्या अध्यायात ना येशू ख्रिस्त बेथानी इथे गेला होता. म्हणजे पहिल्यांदा गेला नव्हतं, नेहमीच जायचा. आणि या बेथानी नावाच्या गावामध्ये प्रभूने प्रवेश केलाय. पण तिथे एक दुःखद घटना घडलेली आहे. आणि दुःखद घटना ही आहे, 4 दिवसापूर्वी लाजर मरण पावला. काय वातावरण असेल? ज्याच्या घरात निरंतर प्रार्थना चालते, ज्याच्या घरामध्ये निरंतर येशू ख्रिस्त येतो, ज्याच्या घरामध्ये अत्यंत नेहमी देवाच्या उल्हासाचं, देवाच्या वचनाचं, देवाच्या सामर्थ्याचं, देवाच्या मिरॅकलचं वातावरण आहे, ज्या घरामध्ये प्रभू भोजन करतो, ज्या घरामध्ये प्रभू वचन सांगतो, जे घर देवाच्या उपस्थितीने भरलेलं आहे. गावात अनेक घरं आहेत, पण येशू ख्रिस्त कुणाच्या घरी येतो जास्त? तर ते बेथानीमध्ये असलेल्या त्या मरिया, मार्था आणि लाजर यांच्या घरामध्ये तो येतो. दरवेळेस तो आला की वातावरण आनंदाचं असतं, पण आज तो गावात आलाय पण वातावरण दुःखाचं आहे. का? कारण की ज्याच्या घरी तो जायचा, तो लाजर आज मरण पावलाय. काय वातावरण असेल अख्ख्या गावात? मार्था रडत रडत त्याच्याकडे येते आणि म्हणते, जर तू इथं असतास तर माझा भाऊ मेलाच नसता. मेला नसता माझा भाऊ, तो जिवंत असला असता. तू इथे असतास तर. काय विश्वास आहे, काय विश्वास आहे हा! सगळे दुःखाने व्याकुळ झालेले असतील. 4 दिवस झालेत, सगळे दुःखाने व्याकुळ असतील. इमॅजिन करा, असं काही समजा इंडियन कल्चर आपलं महाराष्ट्रातलं भजन वगैरे नाही का चाललं, मरुनी लाजराला 4 दिन झाले, सगळे रडतात. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, रोज भजन. 3 दिन झाले, आज 4 दिन झाले, उद्या 5 दिन होणार. रडून रडून गातायत, एकदम दुःखीत, व्याकुळ, दुःखीत. 2 बहिणींचा लाडका भाऊ मरण पावला, दुःखात व्याकुळ आहेत. येशू ख्रिस्त आला तरी पण, ये प्रभू बस. मरुनी लाजरा. अरे हे फालतू गाणे मला ऐकू नका. किती लोक आमेन म्हणतील? मी फालतू का म्हणतो? कारण येशू आल्यावर तुमचे गाणे बदलले पाहिजेत. येशू आल्यावर दुःखाचे गाणे बंद करायचे, आणि त्यावेळेस तुम्हाला गावं लागतं, हालात बदल जाते, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे, हालेलुया, तेरे आने से, तेरे, हाँ, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने, तेरे आने से, आने से, आने से. बोलो यीशु मसीह की. दुःखाचे गाणे येशूची एंट्री झाल्यावर बदलले पाहिजे. काय करू प्रभू, माझा भाऊ असा होता, माझा भाऊ तसा होता. हे बोलायचं बंद करा. माझा येशू कसा आहे ते बोलायला स्टार्ट करा. भाऊ मेलाय माहित आहे, पण तू आलास,
आता परिस्थिती बदलणार आहे. तू आलास, आता बस सगळं संपलं. तुझीच तर वाट बघत होतो. तू मार्ग आहेस, तू सत्य आहे, तू जीवन आहे, तू पुनरुत्थान आहे, तू सामर्थ्य आहे, तू देवाचा पुत्र आहे, तू अभिषिक्त आहे. तुला जगात पाठवलंय यासाठी की मुर्दे तू उठवावेस. तुला पाठवलंय यासाठी की दुःखितांना तू आनंदी करावं. तुला पाठवलंच यासाठी आहे की तू आमचे अश्रू पुसावेत. ज्या गावाला येशूची पावलं लागली त्या रडणाऱ्या गावाला येशूने हसायला लावलं. हालेलुया. त्या गावाची परिस्थिती बदलली, त्या ठिकाणचे गाणे बदलले पाहिजे. अजूनही मार्था रडते, अजूनही सगळे दुःखात आहेत. मग येशू काय थांबला काय? तो आनंद करणाऱ्या बरोबर आणि दुःख करणाऱ्या बरोबर. येशू हसले. काय मार्था, तुला माहित नाही का मी कोण आहे? अरे चल उठवतो मी त्याला. नाही. योहान 11:35 बायबलचं सगळ्यात लहान वचन पण हादरून टाकणारं वचन. देव रडतो तुमचा? येशू देव आहे तुमचा? आहे का नाही? असा कोणता देव आहे रडतो? असा कोणता देव आहे जो रडतो? एक लाजर मरण पावलाय यामुळे प्रभू रडत नाहीये, अजिबात नाही. त्याला माहित आहे मी त्याला उठवणार आहे. हे सगळे जे रडके होते ना तिथं, त्यांना पाहून येशू रडत होता. कारण मला माहित आहे लाजर उठेल, पण यांचा मेलेला विश्वास कधी उठणार आहे? ज्या गावात प्रभूची पावलं लागली तिथं आनंदाचा जल्लोष झाला पाहिजे. दुःख संकट तुम्ही उभे आहात, प्रॉब्लेम आले, तुम्ही ऐकलं, समस्या आली, पण गॅरंटी पाहिजे आता मी गुडघे टेकणार आहे, माझी मदत स्वर्गातून येणार आहे. मी प्रार्थना करणार आहे, माझी परिस्थिती प्रभू बदलणार आहे. येशूने म्हटलं नाही मी देवाचा पुत्र आहे, जा कबर उघडा, लाजराला इकडं आणा. कुठं ठेवलंय त्याला? मैं भी आऊंगा. हालेलुया. तुम भी चलो. सगळ्यांना वाटलं इथं रडून याचं भागलं नाही वाटतं, आता तिथं जाऊन त्याला रडायचंय. कितीतरी लोकांना दुःखाच्या बातम्या ऐकून रडू येत नाही. बळच पिपाणीचा सूर लावतात काही लोक. तुम्ही तसे नाहीत म्हणून देवाला मी धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त कबरेपर्यंत पोहोचलाय, धोंड बाजूला घ्यायला सांगितली, आणि येशूचा एक आवाज, जो आवाज म्हणतो आकाश हो आणि आकाश होतं, तोच आवाज जो म्हणतो सूर्य चंद्र तारे होत आणि ते होतात, जे तो बोलतो ते होतं, तो म्हणतो लाजरा लाजरा. तो ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो, आणि ज्यावेळेस तुम्ही हाक माराल तुमचा मेलेला लाजर परत येणार आहे. जे आशीर्वाद तुमचे थांबलेत ते परत तुमच्याकडे येणार आहेत. प्रभूचे हाक फार सामर्थ्यवान हाक आहे. हालेलुया. एक ठिकाणी आम्ही राहायचो रेंटेड प्लेस मध्ये. शेजारच्यांचा अलाराम असा वाजायचा की आम्ही सगळे उठून बसायचो, पण ते कधीच उठले नाहीत, कधीच नाही. आणि तो साधा नव्हता, तो नाही का चावीवाला, टर पूर्ण मोहल्ल्याला जागा करणारा, एकदम अख्खा समाज जागृत झाला पाहिजे. येशूची हाक वेगळी, त्या हाकेत सामर्थ्य आहे. देवाचा शब्द बोलला, मेलेला लाजर उठून बाहेर आला, चमत्कार घडला. प्रियांनो, आज त्या मार्थेचा विश्वास आहे की माझा भाऊ उठणार आहे, त्या विश्वासाने तिने पाऊल उचललंय. असाच एक आंधळा माणूस होता. आणि त्या आंधळ्या माणसाचं नाव बर्तिमय होतं. मार्क 10व्या अध्यायाच्या 52 वचनामध्ये त्याच्या विश्वासाबद्दल प्रभूने एक फार मोठं स्टेटमेंट केलेलं आहे. सगळे लोक चाललेत वाटेने,
आंधळा जो बर्तिमय, तो पण तिथं वाटेच्या कडेला बसलेला आहे. बाकीचे जे लोक त्याला इन्फॉर्मेशन देत आहेत, बाजूचे गरीब भिकारीच असतील रस्त्यावरचे, ते पण बिचार त्याला इन्फॉर्मेशन देत आहेत. एक असा संदेष्टा इथून चाललाय जो मुर्दे उठवतो. तो खूप सामर्थ्यवान आहे, चिन्ह चमत्कार करणार आहे. कुठून तरी कोणाकडून तरी त्या गर्दीत तिथं त्याला इन्फॉर्मेशन मिळाली, त्याला माहिती मिळाली, येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. तुम्हाला सुवार्ता कोण सांगतं, तो व्यक्ती कसाही असू शकतो. तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा कुणी केला, तो पास्टर फार मोठाही असेल, नाही तर एकदम 10 लोकांची मंडळी असेल, फरक पडत नाही. किती लोक आमेन म्हणतील. बर्तिमाईला कुणी इन्फॉर्म केलं, त्याचं नाव बायबलमध्ये नाही आलेलं आहे. कोणीतरी मग त्याला येऊन सांगितलं, असा असा व्यक्ती होता, त्याने सांगितलं की आता येशू जाणार आहे, मग तुला ओरडायचंय आणि मग नंतर तू बरा. नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी बायबलचं वचन आहे स्पष्ट रीतीनं, बर्तिमाई ओरडत राहिला, ही त्याची कृती आहे. विश्वास आहे, माझा विश्वास आहे प्रभू जाता जाता बरं करील मला. मी आपला माठ्यासारखा बसून राहीन, माझं काय, मी सर्वसाधारण माणूस आहे. तो अंतर्यामी, तो ओळखील, माझ्याकडे येईल, मला बरं करून जाईल. तो मी आपला शांत बसतो. येशू ख्रिस्त तसाच निघून गेला असता. पुढं तू शांत, मी शांत, सगळं शांत. बाकीचे शांत होते तिथं. एखाद्याच्या ओरडण्याचा कधी त्रास होतो माहिती का? जेव्हा सगळे शांत असतील, कोणीच एवढं ओरडत नाही, मग त्याने अतिरेकच केला त्या दिवशी. प्रभू अशा लोकांना शोधतोय. गर्दीत सगळे शांत आहेत, पण घासा फुट्यापर्यंत जे ओरडत राहतात, त्या लोकांना देव शोधतोय. जे लोक चर्चमध्ये आल्यानंतर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, मी नम्र आहे, मी आणि घरी गेल्यावर चर्चला आले ना लोक असं दाखवतात, म्हणजे एक असं बघून वाटतं की हा एक शोकेस मधला एक शो पीस आहे, की ज्याला थोडा जरी हात लागला तर खराब होत जाईल. याला असं स्वच्छ राहू द्या. नीट प्रेमाने 2 शब्द बोलता येत नाहीत, 2 वाक्य. आणि काही लोकांचं तोंड बंद असतं ते बरं असतं. उघडलं की गडबड करून टाकतात. हालेलुया. उघडलं की गडबड करून टाकतात. अख्खी फॅमिली खूप प्रार्थनेत असते आणि हा तोंड उघडतो, आहे का? महागप होतं ते बरं होतं, आहे की नाही? उगाच बोलणं. बर्तिमाई एक अशा नेचरमध्ये त्यांनी पदार्पण केले, किंवा त्याने असं त्या नेचरमध्ये स्वतःला झोकून दिलंय. आजचा दिवस माझा आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा. माझ्या तोंडावर पट्टी लावा, मला बांधा, मला मारा, मला काय, पण मला आज प्रभूला भेटायचंय. मी ओरडणार, ओरडत राहणार, कारण माझी प्रार्थना इथून स्वर्गाला जाण्यापेक्षा जो माझा समोर आहे त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आज मी ओरडणार,
कारण त्याच्याकडे आल्यापासून पित्याकडे जाता येत नाही. आज मी येशूच्या नावाने आरोळी मारणार. आज माझा दिवस आहे. ही त्याची कृती आहे, नुसता विश्वास नाहीये. त्याने त्याची कृती दर्शविली. इतका ओरडला, इतका ओरडला, इतका ओरडला, शिष्यांच्या कानापर्यंत आवाज गेला आणि शिष्य कंटाळले. अरे काय चाललंय? शांतीचा देव आहे आपला. मंडळीने शांत बसावे, ओरडू नये, शांतता प्रस्थापित करावी. कारण आपला देव शांतीचा, शांती प्रिय देव आहे. पीस टू द वर्ल्ड. आमेन. शांतीचा राजकुमार चाललेला आहे. आता सगळे जरा शांत बसा. कुणी ओरडू नका. नाही, पण हा ऐकायला तयारच नाही. अरे गप ना बाबा, शांत हो. ओरडू, दाटवायला लागले, त्याला धमकवायला लागले, बोलू नको, ओरडू नको. पण बायबल मध्ये लिहिलंय तो ओरडत राहिला नाही, तो अधिकच. हे पॉवरफुल वचन आहे. तुम्ही ओरडताय आणि कोणी म्हणताय शांत बस, आणि मग तुम्ही त्याच्यानंतर अधिकच. दाविदाचा असा डान्स होता. बायकोवरून खिडकीतून बघून म्हणते हलकट माणूस. बायबलचे शब्द. तो काय म्हणतो माहितीये? मी ह्याच्यापेक्षा अजून हलकट बनायला तयार आहे माझ्या देवासाठी. स्वतःला तुच्छ लेखीन. अजून राज्यपदाचं घेणं नाही. ज्याने राज्यपदावर बसवलंय त्याला विसरून कसं चालेल? ज्याने राजासन दिलंय त्याच्यासाठी का नाचू नको? तो नाही तर राजासन नाही आणि राजाची मुलगी पण नाही. सगळं संपलं. तुझा माझा काय संबंध? अजून माझी वेळ आली नाही. देवाच्या लोकांनो, तो बर्तिमय ओरडत राहिला आणि जोपर्यंत प्रभूच्या कानापर्यंत आवाज जात नाही. सुरुवातीलाच गेला होता तो, मनात बोलला ना त्यावेळेस, प्रभू आज माझ्यावर दया कर. तेव्हाच ओळखलं होतं. प्रभूला आधीच माहित होतं थोड्या वेळात तिथून जाता जाता एक जण आंधळा, त्याला मी बरं करणार आहे. पण प्रभू वाट बघतो. तुमचा विश्वास जगात जाहीर झाला पाहिजे. काही लोक असेत, मी प्रभूचा गुप्त शिष्य आहे. तू गुप्तच राहत, गुप्तच मर. तुला कुणीच ओळखायचं नाही आणि तुझ्याकडून काही देवाचं कार्य पण व्हायचं नाही. काय कन्सेप्ट आहे? अरिमथाईकर योसेफा सारखा मी गुप्त शिष्य आहे. त्यांनी कबर दिली. आता तू कोणाला देतो कबर? देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा विश्वास आम्हाला जाहीर करता आला पाहिजे. जगासमोर निर्भीडपणे येशूचं नाव आम्हाला घेता आलं पाहिजे. लोकांना एकच प्रश्न आहे, आणि युट्यूबवर पण टाकतात आणि भेटल्यावर पण मेसेज मध्ये पण, तुम्ही कांबळे आणि ख्रिश्चन कसे? काही लोकांनी सजेशन पण दिले, डिसोजा बिसोजा घ्या नाव बदलून, पॉल डिसोजा. मग मी मराठीत बोलणारच नाही. मग जीवन बदललं की नाव बदलायची गरज राहत नाही. हालेलुया. तुम्ही जे आहात ते प्रभूच्या गौरवासाठी आहात, आणि ही आमची साक्ष आहे. एक कांबळेला बघून कैक कांबळे उभे राहतील. बर्तिमय ओरडत राहिला, अजून आवाज वाढवला, आणि सरते शेवटी प्रभूच्या कानांपर्यंत अशी वाणी आली जी प्रभूच्या हृदयाला भिडते. आणि प्रभू म्हणतो, कौन है वो, उसे यहां लेकर आओ. कौन है वो जो 12 चेले नहीं कर सकते, इतने गर्दी में कोई नहीं कर सकता, एक जन ऐसा है उसके आवाज ने दिल को छू लिया, उसको पहले इधर लाओ. हालेलुया. हॉटेलमध्ये तुम्ही जाता, अरे जेवता की नाही? तुम्ही तिथं ह्याला विचारतो वेटरला, आपका होटल का सबसे बदनाम डिश कौन सा है, वो लेके आओ. खराब डिश, कच्चा पक्का देता है, टेस्ट नहीं बिल्कुल, ऐसा भंगार डिश लेके आओ. हाँ, तुम्हारा होटल का स्पेशल यीशु के सामने स्पेशल डिश है. बर्तिमय एक खास आदमी है, बहुत चिल्ला रहा है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याने त्याचं अस्तित्व निर्माण केलं.
त्याच्या आवाजाने, त्याच्या वाणीने मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, सगळे गप्प आहेत, मी ओरडणार. माझी उणीव आहे, मी अंध आहे, पण माझ्यात एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे की माझ्याकडे आवाज आहे. जे माझ्याकडे आहे त्याचा मी वापर करणार. जक्कायाकडे डोळे आहेत, डोळ्यांनी त्याला येशूला पाहायचंय, वापर केला. बर्तिमाईकडे आवाज आहे, आवाजाचा वापर केला. असा ओरडला, प्रभूने बोलवलं पुढे येऊन. आता उठताना पण एक वेगळी स्टाईल. वस्त्र टाकून दिले आणि येशू पुढे गेला. अंगावर वस्त्र, भिकाऱ्यांचा पोशाख असायचा अंगावरती. तो भिकाऱ्यांचा, दरिद्री लोकांचा, ते अंगावर घेतले का लोक तुम्हाला आपोआप पैसे देणार. गरीबाला ओळख होती त्याची, त्याची आयडेंटिटी त्याने टाकून दिली. राजाने बुलाया है, भिकारी अवतार पे जाने का नहीं. हालेलुया. राजाला भेटायला चाललोय, आता अशी संपत्ती घेतो त्याच्याकडून, परत या भिकाऱ्यांकडे भीक मागायची गरज पडली नाही पाहिजे. कारण यांनी दिलं, परत दुसऱ्या दिवशी मागायला लावलं. काही लोकांची सवय असते, आयुष्यभर तुम्हाला मागायला लावतात. काही लोकांची सवय आहे जगात, आयुष्यभर तुम्हाला हात पसरायला लावतील. तुमचेच पैसे तुम्हालाच मागण्याची वेळ येते कधी कधी. सावध असा फसू नका. बर्तिमाईने त्याचे भीक मागण्याचे वस्त्र टाकले, प्रभू समोर येऊन उभा राहिला. मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे, प्रभूचा प्रश्न आहे. बर्तिमाईच्या मनात खूप प्रश्न असतील. प्रश्न नंबर 1, भीक मागून मागून कंटाळा आलाय, एवढे पैसे दे का आयुष्यभर. देवाने दिले ना असं खूप लोकांना, आहे की नाही. ती विधवा होती, एवढं तिचं तेल वाढवलं का बस आयुष्यभर विकून खा, टेन्शन घेऊ नको. देव देतो, पैसा देतो, अडका देतो, सगळं तुम्हाला काय पाहिजे सगळ्या वस्तू देतो. ना त्याने पैसे मागितले, ना त्याने जगिक सुख मागितलं, ना त्याने कुठलं घरदार मागितलं, ना त्याने काही त्याची हाऊस मौज काही मागितली. त्याने एक वाक्य सांगितलं फक्त, बस प्रभू मला दृष्टी यावी. बस प्रभू मला दृष्टी यावी. आता दृष्टी यासाठी दे का या घाणेरड्या जगातील घाणेरड्या लोकांना बघण्यासाठी नाही. माझा उद्धारक माझ्या पुढे, मला त्याला बघायचंय. बस येशू आपको देखना चाहता हूं. बस सार्थक झालं जीवनाचं. एकदा प्रभूचं दर्शन झालं, कसली हाऊस राहिली. तो माणूस म्हणणारच नाही मला स्काय डायव्हिंग करायचे, मला स्वित्झर्लंडला जायचंय. ते सगळं बनवणारा देव तुझ्या समोर उभा आहे. दृष्टी मिळाली, दृष्टी नव्हती कधीच, काहीच पाहिलं नव्हतं जगात. सगळ्यात पहिलं त्याने येशूला पाहिलं. डोळे उघडले त्याचे प्रभूने, सगळ्यात पहिलं त्याने येशूला पाहिलं. आणि प्रभूने त्याच्याबद्दल जे वाक्य सांगितलं, येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. जो भीक मागत बसला होता तो त्याच्या मागे चालू लागला. तुमचा विश्वास तुम्हाला एका जागेवर बसू देणार नाही. किती लोक आमेन म्हणतील. तुमच्यातला विश्वास तुम्हाला एका जागेवरती राहू देणार नाही. तुमच्यातला विश्वास तुम्हाला ठप्प करून ठेवणार नाही. तुमच्यातला विश्वास तुमची ग्रोथ करणार, तुमची वाढ करणार, तुमची उन्नती करणार. तुम्ही प्रभूच्या मागे चालाल, तुमच्या जीवनात अद्भुत गोष्ट घडतील. बर्तिमाईच्या विश्वासाने अद्भुत काम झालं. त्या विश्वासात फक्त कोरडा विश्वास नव्हता, तो जिवंत विश्वास होता. त्याने कृती केली. हा कृतीचा विश्वास आमच्याकडे असायला हवाय. ही कृती आमच्याकडे असायला हवी. रोमकरसपत्र 5वा अध्याय 1 वचन, रोम 5 आणि 1. ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. कशाच्या द्वारे नीतिमान आहेत आपण? विश्वासाच्या द्वारे. म्हणून आपल्याला
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. विश्वासाच्या द्वारे नीतिमान आहेत आपण. वी आर रायचियस बाय फेथ. विश्वासाने आम्हाला नीतिमान ठरवलंय. आमच्यातला विश्वास आम्हाला नीतिमान ठरवतो. ज्याचा विश्वास आहे की मी किती काही केलं तरी मी नीतिमान होऊच शकत नाही, तो माणूस नीतिमान होऊ शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. प्रार्थना करताना, देवाजवळ येताना खूप लोक अविश्वास दाखवतात. बायबलच्या वचनांवर विश्वास न ठेवता प्रार्थना केली जाते आणि म्हणून उत्तर मिळत नाही. एकदा सांगितलंय की तुमच्या विश्वासाने तुम्हाला नीतिमान ठरवलंय, मग आम्हाला इतका विश्वास पाहिजे की होय प्रभू, आमचा विश्वास आहे, माझा विश्वास आहे की माझी सगळी अधार्मिकता क्रूसावर घेण्यात आली आणि या विश्वासाच्या द्वारे मी आज नीतिमान आहे. नीतिमानाची प्रार्थना देव ऐकतो. जोपर्यंत तुम्ही म्हणणार मी अनीतिमान आहे, मी माती आहे, मी धूळ आहे, मी चिखल आहे. तू चिखल आहे, तुला कुंभाराकडे सोडून येतो मी आज. जवळच आहे कुंभारवाडा आपल्याला. प्रार्थना करताना आम्ही ज्यावेळेस विश्वास प्रकट करतो त्याच्यात कृती असणं गरजेचं आहे. नुसतं शब्दांनी न बोलता त्यात तुम्ही काय कृती केली, काय ऍक्शन केली हे महत्वाचं आहे. लूक 17 आणि 14 मध्ये 10 कुष्ठरोगी 17व्या अध्यायात लिहिले, लांबूनच ओरडत होते, येशू आमच्यावर दया करा. येशूने त्यांना म्हटलं, स्वतः जाऊन याजकांना दाखवा. कुणाला दाखवा? याजकांना दाखवा. आणि ज्यावेळेस त्यांनी तो शब्द प्रभूचा ऐकला, येशू ख्रिस्त आहे, येशू त्यांना सांगतोय स्वतः जाऊन याजकास दाखवा, त्यांनी लगेच अबाउट टर्न घेतला आणि ते याजकाच्या दिशेने चालायला लागले. चालतायत चालतायत चालतायत. मनात हा पण विचार असेल, गावात प्रवेश करायचा, याजकाला भेटायला गावातच जावं लागेल ना, का गेटवरती त्यांनी काही टेबल मांडून बसलाय, कुणाला यायचं तर या इकडे माझ्याकडं. याजकाला दाखवा म्हणजे लोकांमध्ये प्रवेश करावा लागेल आणि लोकात आम्ही गेल्यानंतर आम्हाला बक्षीस आहे, धोंडमार केला जाईल. म्हणजे जीवन आहे, जगतोय कसं तरी ते पण नष्ट होईल, त्यांनी कसलाच विचार केला नाही. आणि बायबल सांगतं, त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता 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 याजकाकडे चाललेत. आणि जाता जाता वाटेमध्ये जाताना अचानक नाही, एक पाऊल टाकलं, अरे काहीतरी बरं वाटतंय, अजून बरं वाटतंय, अजून बरं वाटतंय, अरे तुझा चेहरा नीट झाला, अरे माझा हा हात उघडला. जाता जाता अजून पुढे गेला, अरे हा पण हात बरा झाला. जाता जाता एक एक शरीराचा अवयव त्यांच्या हील होत गेला आणि एक मोमेंट असा आली, याजकाकडे पोहोचण्याआधीच ते बरे झाले, कारण जाता जाता ते बरे झाले. ज्याला विश्वास आहे तो त्या विश्वासात तिथंच थांबत नाही. 10 कुष्ठरोगी असं नाही म्हणाले की आमचा विश्वास आहे, तो आम्हाला बरं करू शकतो, इथंच तू बरं कर आम्हाला. नाही, प्रभूच्या आज्ञेवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी पावलं उचलली आणि जाता जाता ते बरे झाले. याला म्हणतात जिवंत विश्वास. त्यातला एखादा जरी म्हटला असतं मला जायची गरज नाही, मी इथंच थांबणार, तो बरा झाला नसता. प्रभूची वाणी अर्धवट ऐकल्यानंतर जीवनात बऱ्याच वेळा गडबड होते. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला सहाय्य करो, प्रभू तुम्हाला धीर देव. आमेन, हालेलुया. ज्या वेळेस प्रभू तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो ती अर्धवट ऐकल्यामुळे बऱ्याच वेळा समस्या येतात. ज्यावेळेस प्रभू तुम्हाला एखादी गोष्ट प्रकट करतो किंवा देव तुमच्याशी ज्यावेळेस एखादी गोष्ट बोलतो ती गोष्ट पूर्ण ऐकणं गरजेचं आहे. स्वतः जाऊन याजकास दाखवा या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की हे 10च्या 10 जाता जाता बरे झाले.
आणि एकाला कळालं आपण बरे झालो, तो परत माघारी येशूकडे आला. येशूच्या चरणावरती तो पालथा पडला. प्रभूला त्याने नमन केलं. प्रभू त्याला विचारतो, बाकीचे 9 कुठे आहेत? बाकीचे 9 कुठे आहेत? हाच प्रश्न प्रभू तुम्हाला पण आज विचारत आहे. येताना एकटे येऊ नका, बाकीच्या 9 जणांना घेऊन या. तर प्रभू शाळा घेईल तुमची. बाकीच्यांना कुठं सोडलंस तू? हालेलुया. आमची जबाबदारी आहे त्या 9 जणांना कन्व्हिन्स करण्याची, त्यांना सांगण्याची. याजक इथंच आहेत, त्यांना आम्ही कधीही भेटू शकतो, पण हा महायाजक आहे ज्याला देवाने जगामध्ये पाठवलंय. त्याला आधी भेटणं गरजेचं आहे, त्याला नमन करणं गरजेचं आहे, ज्याने आम्हाला आरोग्य दिलं. समाजाने तर काय आधीच टाकून दिलं होतं त्यांना. हे जे 10 कुष्ठरोगी होते, त्या कुष्ठरोग्यांनी आपल्या गावात जसं त्यांना कळालं परिवारामध्ये कुष्ठरोग झालाय, चल बाबा चल, तू याजकाकडे चल. याजक म्हणा, चल बाहेर हो, गावाच्या बाहेर निघ. समदुःखी हे 10 कुष्ठरोगी एकत्र झाले. ज्या समाजाने त्यांना टाकलं, परत ते 9 लोक त्याच समाजाकडे गेले. अरे पण ज्याने बरं केलंय त्या देवाकडे कधी येणार आहात? ज्याने आरोग्य दिलं त्या परमेश्वराला तुम्ही कधी हाक मारणार आहात? देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, या बर्तिमाईचं ओरडणं, त्यामध्ये देवाची उपस्थिती आहे. त्याच्या ओरडण्यामध्ये त्याची कृती आहे. या 10 कुष्ठरोगांच्या त्या चालण्यामध्ये त्यांनी कृती केलेली आहे. नुसता विश्वास नकोय. आणि त्याद्वारे त्यांना आरोग्य मिळालं. सरतेशेवटी आणखीन एक उदाहरण मी आपल्याला सांगेन. योहान 9व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये एक ना जन्मांध होता. जन्मांध म्हणजे जन्मापासून, जन्म झाला तेव्हापासूनचा आंधळा. आता शिष्य, त्यांना नेहमी क्युरिओसिटी असायची, म्हणजे त्यांच्या मनात नेहमी प्रश्न असायचे. हे असं का, ते तसं का, हे का, ते कंटिन्यू प्रभूला प्रश्न विचारायचे. काही गोष्टी त्यांना प्रभूच्या बोलण्याच्या कळत नव्हत्या. पेरणाऱ्याचा दृष्टांत येशूने एवढा छान सांगितला, कुठं काय कळालं त्यांना? काहीच नाही कळालं. नंतर येशूने त्यांना एक्सप्लेन केलं की काय खडकाळीवर काय, काटेरी झुडपात काय. बऱ्याच गोष्टी शिष्यांना कळत नव्हत्या, कारण तोपर्यंत त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता. पेंटिकॉस्ट नंतर ह्या अडचणी राहिल्या नाहीत, कारण त्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्यांना सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. बरं, आता ज्या वेळेस अंधाला त्या बघितलं, शिष्यांमध्ये कुजबूज चालू आहे. कोणाच्या पापामुळे झाला आंधळा? आई बापाच्या का स्वतःच्या का कोणाच्या, कशामुळं, काय? हे अंधत्व त्याला देवाच्या गौरवासाठी आलं होतं. हालेलुया. नेहमीच तुमच्या आजाराचं, तुमच्या तणावाचं बिल कोणावर फाडण्याचा प्रयत्न करू नका. बरेच लेकरं नेहमीच आई बापाकडे जातात, तुम्ही असे असते तर तसं झालं असतं, आणि तुम्ही तसे असते. अरे तू कसा आहेस माठ आहे, जरा स्वतःकडे बघ, आरशा पुढे जाऊन उभा राहा. जगातल्या लोकांचे बोलणे मी कोट कधी करत नाही, पण एक वाक्य मला बिल गेट्सचं आवडतं. तुम्ही जन्माला आलात गरिबीत, काही प्रॉब्लेम नाही, पण गरिबीत मरू नका. आणि खरं आहे हे. तुम्ही कुठल्याही परिवारात जन्माला या, कुठल्याही समाजात, कुठल्याही ठिकाणी, कशाही परिस्थितीत तुम्ही जन्माला या, त्यात वावगं नाही. तुम्ही जगात येण्याचं ते माध्यम होतं, परंतु ज्या वेळेस तुम्ही जगात जीवन जगता, अशा रीतीने जगा की तुमची उन्नती, तुमची वाढ झालीच पाहिजे. तर हा जन्मांध तिथं आहे. प्रभू जमिनीवर थुंकला. किती लोक आमेन म्हणतील? हे असे मिरॅकल्स प्रभूने फार कमी केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू जमिनीवरती थुंकला. आता इथं कुणी असेल आणि म्हटलं, पास्टर माझा हात दुखतोय, आणि मी पचकन हातावर, उद्याच्या पेपरची हेडलाईन, विकास कांबळे हातावर थुंकून प्रार्थना. अरे काय, प्रभूची कार्य करण्याची पद्धत निराळी आहे. प्रभू जमिनीवर थुंकला आणि माती बरोबर त्या थुंकीचा त्याने चिखल तयार केला. तो चिखल त्याने घेतला आणि अंधाच्या डोळ्याला लावला. प्रभूने चिखल केला तरी आंधळा व्यक्ती बरा झालेला नाही. प्रभू त्याच्याशी बोलला तरी तो बरा झालेला नाही. प्रभूने तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावताना प्रभूचे हात त्याला लागले, पण तो आंधळा व्यक्ती बरा झाला नाही. कधी कधी प्रभूचा स्पर्श तुम्हाला बरं करणार नाही. माझे शब्द खूप अवजड आहेत, पेलवायला पवित्र आत्मा पाहिजे, सहसा तुम्हाला कळणार नाहीत. प्रभूचा स्पर्श पण त्याला बरं करत नाही. प्रभूच्या जवळ उभा आहे तरी तो बरा होत नाही. पण जेव्हा तो प्रभूचा ऐकतो, जा शिलोह म्हटलेल्या तळ्यावर जाऊन स्वतःचे डोळे धु.
प्रभू मी तर आंधळा आहे, मला सगळ्यांनी टाकलंय, मला सगळ्यांनी सोडलंय, आता कुठं जाऊ, तिकडे, इथंच बरं कर. नाही, तू बोललास, सगळ्या परिस्थितीवर मात करायला मी तयार आहे. विश्वासाचं पाऊल उचललं. शिलोह तळ्यावरती जाऊन त्याने आपले डोळे धुतले. आता शिलोहच का, बेतेसदा तळ का नाही, गालिल समुद्र का नाही, शिलोहच का? कारण शिलोहचं पाणी मंदिरामध्ये शुद्धीकरणासाठी वापरलं जायचं. ते पाणी येते तिथून, पाणी यरुशलेमेतल्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आणि घंगाळात पाणी घेऊन याजक स्वतःला शुद्ध करायचे. ते पाणी येते, साधारण पाणी समजू नका त्याला. आणि ते पाणी, बाबा रे, हे धूर्त लोक तुला मंदिरातलं पाणी घेऊ देणार नाहीत. हालेलुया. जिथून पाणी आहे तिथं जा, शिलोहला जा. हालेलुया. ज्या वेळेस तो तिथं गेला, त्याने स्वतःचे नेत्र धुतले, त्याला दृष्टी आली. प्रियांनो, येशू पासून तळ्यापर्यंत त्याचं जे चालणं आहे ती त्याची कृती आहे. येशू पासून जो निघाला तिथून त्या शिलोह पर्यंत तो पोहोचला, ही त्याची विश्वासाची कृती. आणि फक्त त्याच्या त्या पावलांमध्ये देवाचं सामर्थ्य. आणि प्रभू पाहतो की तुमचे परिश्रम काय आहेत. प्रभूमध्ये तुमचे परिश्रम कधीच व्यर्थ जाणार नाही. देवासाठी जे तुम्ही कराल त्याची नोंद स्वर्ग राज्यामध्ये केली जाते. परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची, तुमच्या सर्व तुमच्या जीवनातील गोष्टींची उत्तर तुम्हाला द्यायला तयार आहे. आमचा विश्वास नेहमी जिवंत पाहिजे, नेहमी जिवंत, नेहमी जिवंत पाहिजे. विश्वास मरतो कधी कधी. लोक त्याचा 40वा घालतात. विश्वास कधी कधी मरतो माणसाचा. कसं आहे ना, सगळं चांगलं चाललेलं असतं एकदम, म्हणजे लाईफ एवढं सुंदर चाललेलं असतं, जे मागतोय ते मिळतंय. शिक्षण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळाली, विवाह झाला, लेकरं आहेत, म्हणजे सगळं असं सिक्वेन्स ठरलेला आहे लाईफचा. मग त्या लेकरांचे शिक्षण, त्यांचे लग्न करून द्यायचे, आपण म्हातारं होत जायचं आणि शेवटी शिवडीचा एखादा ब्लॉक फिक्स करून घ्यायचा. हेच लाईफ आहे, सगळं ठरलेलं. हीच धाव आहे सगळ्यांची. मग ह्याच्यात कधी अडचणी आल्या, अचानक एक दिवशी काहीतरी संकट येतं आणि त्या संकटात माणसाला वाटतं देवाने मला सोडलं, देव मला विसरला, परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष नाही. परिस्थिती किती नकारात्मक आली ना तरी आमच्याकडे एक विश्वास पाहिजे. परिस्थिती काही असो, पण माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, तो मला सोडणार नाही. तुम्ही ऐकलत का अशा गोष्टी? कधी खूप प्रार्थना करायचा, अचानक दारू प्यायला लागला? मी ऐकलंय. आधी ती बहीण एवढी प्रार्थनेत होती, आता शिवीगाळ करते. ऐकलंय तुम्ही? का माहितीये का? विश्वास मेला. विश्वास मेला. देवाच्या मनाला सगळ्यात दुःख देणारी गोष्ट आहे ज्यावेळेस तुमचा विश्वास मरतो. ज्यावेळेस तुमचा विश्वास मरतो, हे देवाला अजिबात मुळीच आवडत नाही. आणि म्हणून काहीही असो, जगातलं काही मिळो न मिळो, आमच्यातला विश्वास नेहमी जिवंत राहायला पाहिजे, नेहमी प्रज्वलित राहायला पाहिजे आमच्यातला विश्वास. प्रत्येक परिस्थितीत, अडचणी, संकट, दुःख, व्याधी, रोग, आजार, पीडा, क्लेश, कलह, भांडण, निंदा, छळ, जे काही जगाला तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करायचे करू द्या, पण तुमचा हात देवाबरोबर नेहमी जोडलेला पाहिजे. हालेलुया. नेहमी तुम्ही देवाशी कनेक्ट पाहिजे. आणि जो देवाशी कनेक्ट आहे, सैतान त्याच्या नादी लागत नाही. हालेलुया. सैतान त्या माणसाच्या नादी लागत नाही, कारण त्याला माहित आहे याचं देवाबरोबर स्ट्रॉंग कनेक्शन आहे. आमचा विश्वास आज आम्हाला जिवंत करायचा आहे आणि त्याला नेहमी जिवंत ठेवायचं आहे. एक क्षणही आम्ही कधीच डाऊट घेता कामा नये. विश्वासाने डोंगर ढळतील. हालेलुया. विश्वासाने डोंगर ढळतील. एखाद्याला म्हटलं थोडंसं सरकतो, तो सरकत नाही, पण बायबलचं वचन आहे विश्वासाने डोंगर ढळतील. चिंतेचे डोंगर ढळतील, कर्जाचे डोंगर ढळतील, आजाराचे डोंगर ढळतील. जे म्हणाल ते डोंगर ढळताना तुम्हाला दिसतील. वचनावर विश्वास ठेवा. आज नंतर त्या विश्वासाला पुनरुत्थित करा. तुमच्याकडे पाहून कळालं पाहिजे ह्याचा विश्वास जिवंत आहे,
मग तो विश्वास जिवंत कसा ठेवायचा? ज्या वेळेस एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता, देवाने दाखवलेली एक गोष्ट, त्या विश्वासाप्रमाणे कृती करा. जेव्हा माझ्याकडे सायकल घ्यायचे पैसे नव्हते, प्रभूने मला सांगितलं मी तुला कार देणार आहे, स्कोडा. आता चार्ल्स ब्रदर आलेत का? आज नाही. चार्ल्स ब्रदर स्कोडा कंपनीत कामाला होते, माझा स्पिरिच्युअल सन. आणि त्याला फोन केला, बाळा रे येताना अशा गाडीचं कव्हर घेऊन ये. त्याने म्हणलं पास्टर एवढे, आणि ते पैसे पण अकाउंटवर नव्हते. बघा किती विशेष आहे. त्याला म्हटलं तू घेऊन तर ये, संध्याकाळपर्यंत करतो अरेंज. तो घेऊन आला. 1 महिना मी त्या कव्हरवरती हात ठेवून प्रार्थना करत होतो, आणि 1 महिन्याने प्रार्थना बंद केली. का? कारण त्या कव्हरच्या खाली देवाने गाडी दिली. मग ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता, घर घ्यायचे किचन घ्या आणि प्रार्थना करत राहा, देव त्या किचनला घराची चावी देईल. लग्न जमत नाही, वेडिंग गाऊन घेऊन टाका माझ्या बहिणींनो, जा विकत घ्या, ऍड्रेस मी देतो तुम्हाला. हालेलुया. काही लोकांना काय असे असतात, तर आता सून आणायची, दागिने बनवून ठेव सुनेसाठी, चैन अंगठी हे ते. आणि त्यांना विचारलं सून कुठे आहे? अजून जमलं नाही. तुम्ही जसे हसतायत तसेच जग हसणार आहे. पण ती त्यांची विश्वासाची कृती आहे. अशी सून प्रभू पाठवेल का ते विचार करत राहतील की देवाने काय दिलंय. का? कारण की गोष्टी घडण्याआधी त्यांनी विश्वासाची कृती केलेली. मग आज नंतर आम्ही असं काम करूया. डॉक्टरकीच्या पहिल्या वर्षाला गेल्याबरोबर स्टेथोस्कोप घेतला. म्हणलं पेपर किती अवघड जाऊ, पण मी डॉक्टर होणार आहे. ऐकताय तुम्ही? तुमच्या सांगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. मग तुमच्यासाठी आज कुठली गोष्ट आहे? तुमचं टार्गेट काय? तुमच्याकडे आज कुठली गोष्ट तुम्ही देवाकडे मागत आहात? ज्याला प्रॉफेसी आली, तुम्ही इंटरनॅशनल प्रीचर आहे, जा इंग्लिश बायबल पहिलं विकत घ्या. पासपोर्ट नंतर बनवा, आधी इंग्लिश बायबल विकत घ्या. कारण तुम्ही तिकडे मराठीत नाही बोलणार. ते लोक म्हणतील ये क्या बोल रहा है, अन्य भाषा में प्रार्थना कर रहा है ना. तुमच्या ध्येयाला तुमच्या विश्वासाची साथ, कृतीची साथ पाहिजे. द्याल ती कृतीची साथ, काहीही मागा, देव तुमची मागणी पूर्ण करेल.